प्रोत्साहन द्यायला, इन्स्पायर करायला वेगवेगळे वेबिनार वगैरे घेतोच आहे किंवा काही काउन्सिलिंग सेशन्स घेतोच आहोत. आणि सेशन्स चालू आहेत आपली. 1 to 1च आहे प्रत्येक मुलाचे चालू. ओके. आणि आपलं एज ग्रुप काय आहे सध्या मुलांचं जे आपले ऑनलाईन सेशन 18 पर्यंत आहेत आता आपली. आणि छोटे 4 to 18 4 आहेत. to 18. ठीक आहे, म्हणजे मी हो. त्या हिशोबाने सांगते मग. चालेल. समृद्धी. येस, थँक्यू नेत्रा मॅडम. सो डॉक्टर अर्चना कदम या कन्सल्टंट डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन आहेत. गेली 16 वर्ष त्या केईएम आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी सिडनी येथील डेव्हलपमेंटल पीडियाट्रिक्स येथे फेलोशिप केलेली आहे आणि ऑटिस्टिक मुलांचं फॉर्मल डायग्नोसिस त्या करतात. आपल्या झेप संस्थेशी बरेच वर्ष त्या संलग्न आहेत आणि आपल्याकडचे बरेच पॅरेंट्स त्यांना ओळखतात. सो आज त्या आपल्याला सगळ्यांना थेरपी आणि एज्युकेशन ह्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्व आहे ते आपल्याला त्या सांगणार आहेत. सो मी अर्चना मॅडम यांना विनंती करते की त्यांनी ते सुरू करावं. येस मॅम. थँक्यू. ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. थँक्यू नेत्रा मॅम अँड झेप टीम. मला आज इकडे सगळ्या पालकांशी बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू. सध्या आपल्याला ऍज पेरेंट्स सगळ्यात मोठा चॅलेंज हा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आणि आपल्या बदललेल्या रुटीनमुळे भरपूर चॅलेंजेस यायला लागलेत. आपलं सगळं रुटीन बदललंय आणि मुलांचं पण बदललंय. तर ह्याच्यामध्ये हाऊ टू कोप अँड हाऊ अवर लर्निंग, म्हणजे आपली जी मुलं पूर्वी शिकत होती त्याच पेसने कशी आपली मुलं शिकत राहावी या फेज मध्ये, ह्याच्यासाठी आपण थोडंसं आय विल ट्राय टू गाईड. ओके. आता ऑटिझम स्पेक्ट्रम जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला हे माहितीये, पण आपण थोडंसं हे टच करूया की आपण जेव्हा मुलांची वाढ किंवा डेव्हलपमेंट बघतो तर त्याच्यामध्ये समज म्हणजे कॉग्निशन, तर ऑटिझम मध्ये मुलांच्या समजीमध्ये पण स्पेक्ट्रम असतो. मुलाची समज कमी असू शकते किंवा मुलाची समज नॉर्मल किंवा सुपिरियर इंटेलिजन्स पण असू शकतं. मोटर स्किल्स म्हणजे चालणं, पळणं, ह्या गोष्टी सुद्धा दे कॅन बी नॉर्मल किंवा नॉर्मल टाइमला मुलांनी ते अचीव्ह केलं असू शकतं किंवा त्याच्यामध्ये लेट मूल असू शकतं. फाईन मोटर स्किल्स म्हणजे मुलाचा वापर, मूल हाताने कसं खेळतंय, हाताने जेवणं, स्वतःचे कपडे घालणं. आता ऑटिझम मध्ये हे नॉर्मल वेळेला पण होऊ शकतं, पण बऱ्याच वेळेला ऑटिझमच्या मुलांच्या हाताच्या स्किल्सच्या कोऑर्डिनेशनच्या डिफिकल्टीज असू शकतात. म्हणजे खाताना सांडणं किंवा स्वतःचे कपडे घालताना थोडीशी डिफिकल्टी येणं किंवा लिहिताना आणि कलरिंगच्या वेळेला हे जाणवू शकतं. पण मेन जो प्रॉब्लेम आपल्या मुलांमध्ये असतो एक असतं लँग्वेज म्हणजे भाषा. आता भाषेमध्ये पण स्पेक्ट्रम असतं अगदी पूर्ण. म्हणजे काही मुलांची भाषेची समज चांगली असते, भाषेचा वापर कमी असू शकतो. काही मुलं वर्बल असतात पण त्यांच्या बोलण्यामध्ये आपण जे ऍडजस्ट करून बोलतो किंवा कॉन्व्हर्सेशन करतो आणि शेअर करतो ह्याच्यात प्रॉब्लेम असू शकतो. आणि काही मुलांमध्ये दे मे बी मिनिमली वर्बल, म्हणजे शब्दांचा वापर न करता खुणा किंवा चित्र ते वापरत असतात. सोशल स्किल्स म्हणजे दुसऱ्याशी शेअर करणे, नजरेला नजर देणे, शोईंग, शेअरिंग, गिविंग करणे, एकत्र ग्रुपमध्ये खेळणं, ह्या स्किल्स कधी कधी मुलांना शिकवायला लागतात. एडीएन म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः करणे, आणि हा एक मोठा टप्पा आहे फॉर अस एज पेरेंट्स टू अचीव. सेन्सरी इश्यूज आपल्या मुलांमध्ये बरेच असू शकतात ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आणि वागणूक. तर मेन 3 जे प्रॉब्लेम्स असतात हे लँग्वेज, सोशल स्किल्स, सेन्सरी आणि बिहेवियर ह्याच्यात असतात. आता आपण हे एक एक्झाम्पल बघू. हा 5 वर्षाचा मुलगा आहे. हा पूर्वी आमच्याकडे शाळेतनं रिफर केला होता. तर ह्याची जर आपण डेव्हलपमेंट बघितली तर तो चालायला लागला वर्षाला, म्हणजे नॉर्मल एजला. जेवताना सगळे म्हणजे त्याच्या आवडीचं एखादं चिप्स असो, चॉकलेट असो हाताने खायचा, पण जेवण त्याला भरवायला लागायचं. आणि जेवणाच्या बाबतीत विशिष्ट होतं, म्हणजे माऊ करून द्यायचं, विशिष्ट रंगाचे खाणं खायचं, हे थोडे होतं त्याचं.
भाषेत शब्द तो 2 वर्षाला बोलायला लागला होता आणि आमच्याकडे आला तेव्हा वाक्यात बोलत होता. मेनस्ट्रीम स्कूलमध्ये जात होता आणि शाळेमध्ये तोंडी उत्तरं देत होता आणि त्याला टीव्हीवरती पेप्पा पिगचं कार्टून हे खूप आवडायचं. मग आल्यानंतर मग आम्ही पालकांना विचारलं की घरी काय आहे? तर घरी सुद्धा त्याचे वागणुकीचे प्रॉब्लेम्स होते, खाण्याचे प्रॉब्लेम्स होते. कधी जर रुटीन बदललं म्हणजे शनिवारी शाळा नाहीये हे माहित नसलं की टँट्रम्स, कापताना, कपडे बदलताना टँट्रम्स असायचे. आणि शाळेमध्ये टीचर म्हणायच्या की तो सारखा पळत असतो. असेंब्ली टाइम जेव्हा सगळे एकत्र येऊन प्रार्थना म्हणतात त्यावेळेला तो रिफ्यूज करायचा, लोळायला लागायचा आणि ओरडायला लागायचा. वर्गात सगळे एकत्र बसून गाणं म्हणायचे त्यावेळेला तो पळून जायचा वर्गातून. आणि बर्थडे पार्टीला जायला त्याला आवडायचंच नाही. घरातच लोळायला सुरुवात एकदा कळलं की बर्थडे पार्टी. तर ह्या मुलाचं जेव्हा आम्ही असेसमेंट केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की याची समज तर चांगली आहे, पण स्थिरता थोडी कमी आहे. सोशल कम्युनिकेशन इश्यू आहे. म्हणजे मला काय वाटतंय किंवा ते मला सांगणं किंवा नरेट करणं, दुसऱ्याशी संवाद साधणं ह्याच्यात डिफिकल्टी होती. सोशल बिहेवियर म्हणजे साधं सोपं सांगण्यापेक्षा वागणुकीने सांगणं हे तो करत होता. त्याला सेन्सरी इश्यूज बरेच होते आणि आम्ही जेव्हा फॉर्मल डायग्नोसिस केलं तेव्हा त्याचं डायग्नोसिस हे ऑटिझम आलं विथ हायपर ऍक्टिव्हिटी आणि सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डर. आता ह्या मुलाला मग आम्ही हे लॉकडाऊनच्या आधी मग आम्ही थेरपी स्टार्ट केल्या आणि हळूहळू त्याच्यामध्ये फरक हा पडायला लागला. पण मग आलं लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मध्ये ह्या मुलाला सेन्सरी थेरपी चालू होती आणि थोडी स्पीच थेरपी ही स्टार्टेड होती. मग लॉकडाऊन मध्ये काय झालं की सगळंच इरेग्युलर व्हायला लागलं. शाळा बंद झाली, घरी होता. मग थेरपीज इनिशियली थेरपीज होत नव्हत्या. मग घरी आई वडिलांनी सांगितलं की घरामध्ये टँट्रम्स वाढले. खाण्यातले जे खात होता ते पदार्थ पण कमी झाले. कंटिन्युअसली टीव्ही, गॅजेट्स, मोबाईलवर तो पेपा उठसूट बघत बसायचं आणि मग पेपा बद्दलच बोलायचं. मग आईला मम्मा पिग, मग बाबाला डॅडी पिग, मग ग्रँडमा पिग, ग्रँडपा पिग तेच इनॅक्ट करत बसायचं. सारखं सारखं स्वतःशी बोलायचं, वस्तू हलवून बघायच्या, म्हणजे ह्याला म्हणतो आपण स्टिमिंग. तर हे सगळं त्याचं वाढलं. मग शाळा नंतर थोड्या महिन्याभराने जेव्हा शाळा सुरू झाली ऑनलाईन त्यावेळेला लक्षात आलं की ही तर शाळा वेगळीच आहे. इथे सगळ्यांचे चेहरे दिसतात बाजूला. त्यांनी तो डिस्ट्रॅक्ट व्हायला लागला. टीचरनी विचारलेला प्रश्न हा मला आहे का दुसऱ्याला आहे हे कळत नव्हतं. उत्तरच देत नव्हता आणि त्या कानात हेडफोन्स लावले. त्याला ऑडिटरी हायपर सेन्सिटिव्हिटी आधीच होती. कारण आपण म्हटलं ना की तो शाळेमध्ये असेंब्लीला मोठ्या आवाजाला रडायचा, एकत्र गाणं म्हणताना रडायचा. त्याची ऑडिटरी हायपर सेन्सिटिव्हिटी वाढली. त्याचं व्हिज्युअल स्टिमिंग वाढलं होतं. तर व्हिज्युअल डिस्ट्रॅक्शन पण वाढलं. ते हेडफोन लावले की आरडाओरडा फेकायचा आणि पळून जायचा तो. तर रुटीन बदलल्यामुळे हा समज नॉर्मल असलेल्या मुलाचे सुद्धा ऑटिझमचे फीचर्स हे जास्त वाटायला लागले. तर ह्याच्यावर काम करण्यासाठी आपल्याला त्याचं जे रुटीन आहे, त्याचे जे सेन्सरी इश्यूज आहेत, ह्याच्यावर काम करणं किती गरजेचं आहे हे पटायला लागलं. कारण जे प्रॉब्लेम्स आपले सुटायला लागले होते, ते परत मॅनिफेस्ट व्हायला लागले. तर ह्या पेशंट वरून आपल्याला हे कळतं की नॉर्मल इंटेलिजन्स असेल आणि आपल्याला काय हवं नको हे वाक्यात सांगता येत असेल तरी सुद्धा मुलांचे डिफिकल्टीज लॉकडाऊन मध्ये वाढल्या. आता आपण दुसरं एक बघू. ही 6 वर्षाची मुलगी आहे. तिचं हिअरिंग नॉर्मल आहे. ती आमच्याकडे आली तेव्हा टॉयलेट ट्रेंड होती. स्वतःच्या हाताने खात होती. भाषा समजत होती तिला. म्हणजे तिला जर तुम्ही 2 स्टेप इन्स्ट्रक्शन सांगितले, हे कप घे, आईला जाऊन दे, ते ती करत होती. वस्तू मागायला एक्सप्रेसिव्ह लँग्वेज हे तिचं कमी होतं. ती शब्दात मागायची. पाणी, बिस्किट, खाऊ, सू, शी हे ती शब्दात सांगायची. समजुतीमध्ये तिच्या ज्या स्किल्स होत्या ह्या वयाच्या हिशोबाने थोड्या मागे होत्या.
आणि तिची थेरपी चालू होती. ABA थेरपी होती, स्पीच थेरपी होती, OT होतं चालू तिच्या सेन्सरी इश्यूज साठी. आणि तिला ती पेक्स वापरत होती. हे आपल्याला जे इथे दिसते हे पेक्सचे पिक्चर्स आहेत, ज्याच्यामध्ये ती कम्युनिकेट करायची. ह्याच्या खाली सेंटेन्स स्ट्रिप असते, त्याच्यावरती आय वॉन्ट बिस्किट हे लावून मागत होती. तिला थोडं मेडिसिन चालू होतं तिच्या हायपर ऍक्टिव्हिटी साठी. आता मेडिसिन बद्दल मी थोड्या वेळाने बोलीनच. आणि ती स्पेशल स्कूलमध्ये जात होती. आता आला लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये काय झालं की पुण्यामध्ये कोरोना वाढलं, म्हणून मग बऱ्याचशा पालकांनी आपल्या गावी गेले निघून. दुसरं त्याच्यामुळे काय नेटची फॅसिलिटी एवढी नाही, मग शाळा ब्रेक झाली. मग थेरपीज ज्या रेग्युलर होत्या त्या पण इरेग्युलर व्हायला लागल्या. आणि वडिलांच्या कामाच्या इथे पण थोडेसे इश्यूज झाले. मग फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले. त्याच्यामुळे मग त्याचं पण टेन्शन होतं. घरामध्ये सगळंच वातावरण बदललं होतं, नवीन ठिकाणी राहायला गेले होते ते. आणि काय झालं की हिचे जे सगळे स्किल्स तिला येत होते ते येईनासे झाले. म्हणजे जी मुलगी शब्द वापरत होती ती शब्दच वापरत नव्हती मागायला. ती आधी पिक्चर चांगलं लावून सेंटेन्स कार्डवर दाखवायची तिला काय पाहिजे, ते बंद झालं. प्रत्येक गोष्टीसाठी रडायचं, खायला पाहिजे तरी सांगता यायचं नाही, हाताने खेचून न्यायचं, लोळायचं, हे वाढलं. मग स्वतःला इजा करणे, स्वतःचा हात चावणे, स्वतःला खर्चटून घेणे, हे वाढलं. पूर्वी टॉयलेट आली की ती सांगायची, स्वतः जायची. आता फॅन्टीत केली तरी ती सांगायची नाही, तिच्या लक्षातही येत नव्हतं. रात्रीच्या झोपेचा पॅटर्न पण बिनसलं. तर जे मूल ट्रॅकवर होतं ते अचानक असं वाटायला लागलं की ती मागे जायला लागली का. तर हे रिग्रेशन नाहीये, पण त्याच्यामध्ये आपला सगळा ब्रेक बसला, त्याच्यामुळे जे नॉर्मल तिचं रुटीन होतं ते गेलं. त्यात घरामध्ये स्ट्रेस वाढला आणि तिची अँझायटी वाढली. अँझायटी म्हणजे काळजी जेव्हा मुलाला सांगता येत नाही शब्दामध्ये, त्यावेळेला ते वागणुकीमध्ये मूल दाखवायला लागतं. सो हे एक्झाम्पल आहे अशा मुलीचं जिची लँग्वेज स्किल्स कमी पडतायत आणि तिच्यामध्ये स्किल्स मागे गेल्यासारखं वाटायला लागलं. आता अजून एक बघू. हा 9 वर्षाचा मुलगा आहे. हा ऑटिझम स्पेक्ट्रम आहे, म्हणजे त्याचे डिफिकल्टीज माइल्ड स्वरूपाच्या आहेत. अर्चना, इंडिपेंडेंट आहे. येस, हा सॉरी फॉर इंटरप्शन. ऍक्च्युली हा आपले काही पॅरेंट्स नॉन महाराष्ट्रीयन आहेत, सो आपण थोडं मध्ये इंग्लिश किंवा इंग्लिश हिंदी. मध्ये बोलू, येस मॅम, हिंदी मध्ये मध्ये चालेल. हो हो, भारीच चालेल आहे. चालेल. मी इंग्लिश इंग्लिश मध्ये चालेल. इंग्लिश मध्ये हो करते. हो, हा येस सो चालेल मॅम. दिस थोडंसं इज मध्ये इंग्लिश मध्ये चालेल, चालेल. म्हणजे तर हा सगळ्यांना दिस इज अ मराठी 9. इंग्लिश असं कॉम्बिनेशन चालेल चालेल. चालेल मराठी असू दे पण थोडं इंग्लिश पण असं. चालेल. येस. ओके. तर हा 9 year old बॉय आहे आणि ह्याचे जे डिफिकल्टीज होते दे आर ऑन द स्पेक्ट्रम, म्हणजे हिज डिफिकल्टीज आर माइल्ड. So he is independent. He can do all his things by himself. Get dressed, eat by himself, have a bath, potty wash. He is able to communicate what he wants. स्वतःच्या गरजा सांगू शकतो. त्याला मॅथ्स खूप खूप आवडतं. आणि तो सगळ्या मुलांमध्ये खेळायला शिकतोय. आता तो खाली खेळायला जातो, तिथल्या रूल्स शिकतोय, स्वतःला काय वाटतं हे सांगायला शिकतोय, कॉन्व्हर्सेशन कसं दुसऱ्याच्या टॉपिक वर ठेवायचं हे शिकत होता. आणि ट्रान्झिशन्स म्हणजे बदल असतील ते तो शिकत होता. पूर्वी त्याला औषध, ही वॉज ऑन मेडिकेशन प्रिव्हियसली, बट बिफोर लॉकडाऊन ही डिडंट नीड एनी मेडिसिन. He was going to normal school and he was doing excellent in maths. What happened? Lockdown happened. So school stopped. His routine changed. And he was at home. And everybody was talking about coronavirus. We have to wash our hands. We don't have to go outside the door. So then this boy started getting anxious. त्याची भीती वाढली. मग घराच्या दाराच्या बाहेर पाऊल जरी कोणी ठेवलं तर त्यांना कोरोना होणार, आईला होणार, बाबाला होणार. मग रडारड सुरू. मग उठसूट हात धुवायचे, कारण सगळ्यांनी सांगितलं हात धुवायचे, पण किती वेळा धुवायचे मला माहित नाही. मग मी तर दिवसभर हात धुणार. आय कीप वॉशिंग माय हँड्स ऑल द टाइम.
आणि मग ऑनलाईन क्लासेस मध्ये he knew everything but he just couldn't concentrate, so all his performance, even maths, he stopped taking interest in. So in a normal intelligence child with superior skills in maths also, lockdown had an impact. सो आता लॉकडाऊन आणि त्याचा मुलांवर काय इफेक्ट आहे आणि का आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता पूर्वी तर आपण म्हणायचो 15 दिवसाचा लॉकडाऊन आणि 1 महिना आणि 15 दिवस, पण एक लक्षात आले की हे काय आता असं पटकन काही संपत नाहीये. इट्स नॉट एंडिंग, देर इज नो डेडलाईन फॉर इट टू फिनिश, अँड दॅट इज बिकमिंग अ प्रॉब्लेम. सगळे रुटीन्स बदललेत. म्हणजे पूर्वी मुलांचं दे हॅड अ रुटीन, देस टू गो टू स्कूल, देस टू कम बॅक, दे हॅड थेरपी इन इव्हनिंग, देस टू गो टू द गार्डन, देर वर सम ऍक्टिव्हिटीज हॅपनिंग, अँड ऑल आउटडोर ऍक्टिव्हिटीज हॅव कम टू कम्प्लीट फुल स्टॉप. दे आर स्टक इन द हाऊस, देअर रुटीन्स आर चेंज्ड. म्हणजे लर्निंग पण बदललंय. आता दे हॅव टू सिट इन फ्रंट ऑफ अ लॅपटॉप, आणि लॅपटॉपचे रूल्स दे वर नेव्हर यूज टू इन देअर लाईफ. दे हॅव नेव्हर स्टडीड ऑनलाईन, की टीचर त्याच्या पलीकडे आहे, टीचर हात पकडून शिकवायला नाहीये, ही सवयच नाहीये आपल्या मुलांना. जसं तो पहिला मुलगा होता, हेडफोन त्याला ते सहनच होत नाही. सो दॅट हाऊ इज ही गोइंग टू लर्न थ्रू दॅट? त्याला ते आजूबाजूला सगळी मुलं दिसतायत, त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचे हे रूल्स मला माहितीच नाहीयेत. सो दॅट इज द चेंज दॅट हॅज हॅपन्ड. दुसरं, घरामध्ये बसलं आणि घरामध्ये तो टीव्ही आणि मोबाईल आणि ते गॅजेट्स हे दिसतात, मग दिसलेली वस्तू त्यांच्यापासून लांब कशी ठेवायची हा प्रॉब्लेम आहे. मग सारखं सारखं टीव्ही, सारखं ते मोबाईलवर तेच 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 गाणं 10 वेळा ऐकायचं, आणि ते कसं ब्रेक करायचं, कारण ते समोर दिसतच आहे मुलांना. सो मीडिया वाढला, बाहेर जायचं, आणि आपल्या ज्या बऱ्याचशा लॉट ऑफ चिल्ड्रन ऑन दी ऑटिझम स्पेक्ट्रम have a lot of they need a lot of movement, they are proprioceptive seeking. तर in the house, to get them to get that input is becoming difficult. Other thing is ki we are also home, parents are home, all the time we are telling he नको करू, ते नको करू, हे नको करू. So everybody is supervising the child. And that is leading to हँडलिंग मध्ये इनकन्सिस्टन्सी व्हायला लागली. दुसरं की बाबा आई म्हटली नाही द्यायचं, पण आजीने दिलं, मग त्याला कळलं की कशाला इथं मागा, चला आजीकडे जाऊ, आजी देईल. मग ते टँट्रम्स वाढायला लागले. नेक्स्ट, लिमिटेड रिइन्फोर्समेंट. म्हणजे आता घरात आपण किती रिवॉर्ड्स देणार, आणि ते रिवॉर्ड्सनी आता मन भरायला लागलं मुलांचं. अँड ऑल्सो देर इज अनसर्टिनिटी. हे कधी संपणार हे कळतच नाहीये. म्हणजे आपण मोठे लोक आहे, आपण सांगू शकतो, आपल्याला महिना, पुढच्या आठवड्यात आपण बाहेर जाऊ शकतो मास्क लावून, हे आपल्याला कळतं. मास्क ठेवणे आणि त्याच्या मागचे चॅलेंजेस, व्हॉट आर चिल्ड्रन फेस, दॅट ओनली वी नो. इथे टच सेन्सिटिव्हिटी आहे, सीइंग द अदर पर्सन विथ only the eyes, which I hate to look at, is a challenge. So this has multiplied our children's difficulties. काय होतं, when children's routine changes, anxiety वाढते, भीती. If the child gets scared, ऑटिझमचे फीचर्स वाढतात. म्हणजे कम्युनिकेशन डिफिकल्टी वाढते, सोशल कम्युनिकेशन, सोशली दुसऱ्याशी कम्युनिकेट करायला जे शिकलो ते ब्लॉक होतं. सेन्सरी इश्यूज वाढतात, उगीच हात करायचे, स्वतःला चावायचं, हे सेन्सरी इश्यूज वाढतात. प्ले रेपिटेटिव्ह व्हायला लागतो. तर आपल्याला वी फील दॅट आवर चाइल्ड इज गोइंग बिहाइंड, ही इज नॉट. हिज अँझायटी हॅज इन्क्रीज. 85% ऑफ चिल्ड्रन विथ हॅव अँझायटी. अँझायटी वाढले की ऑटिस्टिक फीचर्स वाढतात, स्वतःच्या नादात राहणं वाढतं, सेन्सरी इश्यूज वाढतात, तेच तेच करायचं. तो मोठा मुलगा, हिज वॉश हिज हँड्स, हिज रिच्युअल्स इन्क्रीज्ड, and then they want to do the same thing over and over. जसं तो फर्स्ट चाइल्ड, he wanted to do Peppa Pig all the time because he was using that as a thought blocker to block his anxiety about what is happening. Okay, clear है up till now? Clear ना?
आता पेरेंट्स, फॉर अस पेरेंट्स ऑल्सो लॉकडाऊन इज व्हेरी चॅलेंजिंग, कारण ऑल आर रुटीन्स आर चेंज्ड. फर्स्ट आपण काय करायचो, सगळं आवरायचं, 10 o'clock द चाइल्ड यूज टू गो टू स्कूल, ही यूज टू बी बॅक एट 4, he used to see other people, he used to learn from other people. Now he's stuck in the house, the only person the child is learning from is but the तिथे आपण मुलाचं बिहेवियर रिवॉर्ड करायला ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. म्हणजे किती आपण रिवॉर्ड सेट करणार. दुसरं, बऱ्याचशा पालकांना घरातनं काम करायला लागते. आता जिथे दोघेही आई वडील वर्किंग आहेत, बोथ आर वर्किंग फ्रॉम होम अँड देर इज नो हेल्प फॉर द चाइल्ड. मग हु इज गोइंग टू लुक आफ्टर द चाइल्ड? मग पेरेंट्स अल्टरनेट करतायत, मग मध्येच त्याला बघायचं, आणि त्यावेळेला मग गॅजेट दिलं जातं मुलाला. मग ते जर गॅजेट मला मिळालं आणि त्याच्यात मला एवढा आनंद मिळाला, तर वेन यू मेक इट टू वर्क, आय डोंट फील दॅट मच ग्रॅटिफिकेशन. तर हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. त्यात फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, आजारपण आहेत, अँझायटीज फॉर द पेरेंट्स इज ऑल्सो, इट्स अ स्ट्रेसफुल टाइम. आणि बरेच दिवस तर वी डोंट हॅव आउटसाइड हेल्प, सगळीच कामं पेरेंट्स वर पडायला लागली. त्याच्यामुळे फॉर पेरेंट्स ऑल्सो इट इज अ चॅलेंजिंग टाइम, अँड फॉर द चाइल्ड ऑल्सो इट इज चॅलेंजिंग. For doctors and therapists and teachers and our schools also it is challenging. म्हणजे पूर्वी आपण जे शिकवायचो किंवा ट्रीट करायचो, त्याच्यामध्ये स्टँडर्ड टूल्स वापरून आम्ही असेसमेंट करायचो. आपले जे शाळेतले टीचर्स आहेत ते हात पकडून शिकवायचे, काय येतंय हा प्लॅन द्यायचे. उद्या ते मूल आपल्या समोर करत नसेल तर वी यूज टू हँड होल्ड अँड टीच. दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अस. Also lot of methods that we are using now online, these are not असं आता काय वर्षानुवर्षाच्या मेथड्स नाहीयेत. सो वेन वी आर टीचिंग, त्याच्यात आपण मॉडिफाय करतो. आपण रोज काहीतरी नवीन शिकून आम्ही सुद्धा थेरपिस्ट, डॉक्टर्स अँड टीचर्स, वी आर ऑल्सो लर्निंग न्यू थिंग्स. वी ऑल्सो रिअलाइज, अरे बाबा, ही इज नॉट पुटिंग द हेडफोन्स मीन्स इट्स ऑडिटरी हायपरसेन्सिटिव्हिटी. लेट्स वर्क ऑन दॅट, देन ही इज गोइंग टू लर्न टू सिट. सो ऑनलाईन मात्र वी हॅव टू कीप इट ऑन. बिकॉज आपण जर ऑनलाईन नाही केलं तर आपलं मोमेंटम, आपलं जे ट्रीटमेंटचं होतं, जे आपलं मूल शिकलं होतं, तिथे मागे जायला नाही पाहिजे. सो दीज आर ऑल न्यू मेथड्स ऑफ टीचिंग अँड लर्निंग फॉर ऑल ऑफ अस, बट फॉर द सेक ऑफ द चाइल्ड, so that our child's progress happens, we need to keep this therapy modality of school training on. Okay. आता लेट्स ना, आता आपण खूप बोललो, खूप चॅलेंजेस. आता त्या चॅलेंजेस वर काम करण्यासाठी आपण बोलूया. तर एक मिनिट. एकच मिनिट अर्चना मॅम, हा. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एक 5 मिनिटानंतर ही मीटिंग एंड होईल, तर सगळ्यांनी सेम लिंक वरती परत जॉईन करायचंय. ठीक आहे? बरं. ओके ओके, चालेल. थँक्यू मॅम. आता लेट्स टॉक अबाउट स्ट्रॅटेजीज. की हाऊ डू वी हेल्प आवर चिल्ड्रन. तर फर्स्ट थिंग इज दॅट आपल्याला रुटीन सेट करायचंय. कारण आपल्याला माहितीये लॉट ऑफ आवर चिल्ड्रन ऑन दी ऑटिझम स्पेक्ट्रम आर व्हिज्युअल लर्नर्स and they like routine. They like to do the same thing every single day. So we have to set a routine. We have to plan a sensory diet. I will explain about this in later. Make a routine for your child in the way that he learns. For a verbal child, you might put up words की सकाळी उठल्यावर काय काय होणार आहे. For a child who is minimally verbal but understands pictures, you can put up the pictures over there. Dusra, when we are doing this, sometimes we also have our other children at home. When we set a routine, we can't set a routine 24 hours looking at one child. So have activities in your schedule which involve the other child also, so that दुसऱ्या मुलाला असं नाही वाटत की सगळं आपलं रुटीन त्याच्यासाठी सेट केलंय, माझ्याकडे कोण बघायला
तयार नाही, मला आपला नुसतं शाळेतच जॉईन करून दिलंय आणि मला कशातच इन्व्हॉल्व्ह होत नाही, असं नाहीये. दुसरं, घरामध्ये व्हॉट आर आर चाइल्ड्स रिवॉर्ड्स किंवा रिइन्फोर्सर्स, मेक अ लिस्ट ऑफ रिवॉर्ड्स. रिवॉर्ड कॅन बी समथिंग आय गेट, त्याला आपण म्हणतो टँजिबल रिवॉर्ड. Each time we don't want to give a thing because the child did something, but there are times when we need to set a tangible reward. Reward can be verbal, shabash, good boy. It works for some children, it doesn't work for others. Reward can be social reward, high five, de tali. Reward can be sensory reward, just giving him his running around time, giving him jumping time, giving him his chewy tube can work as a reward. तर घरामध्ये चालायचं, फिरायचं आणि बघायचं, हॉलमध्ये काय आहे त्याला जे आवडतं, रिवॉर्ड आहे, बेडरूम मध्ये काय आहे, कुठल्या गोष्टी अशाच पडलेल्या आहेत, मोबाईल आरामात मिळतोय, रिमोट हातात मिळतोय, मग तो का सोडेल ते? इट्स अ रिवॉर्ड विच इज इझिली ऍक्सेसिबल. सो यू कीप कंट्रोल ओव्हर द रिवॉर्ड्स. ओके, मेक अ मेन्यू की कुठले रिवॉर्ड्स कसे आहेत त्याला, जो सुपर बेस्ट रिवॉर्ड आहे. समजा त्याला फुगा आवडतो, दॅट इज रिवॉर्ड नंबर 5 फॉर हिम. डोंट गिव्ह इट थ्रू आउट द डे, गिव्ह इट ॲट अ टाइम वेन ही हॅज अर्नड इट. ऑल्सो मेक हिम आस्क फॉर इट. आपण काय म्हणतो, क्रिएट नीड फॉर कम्युनिकेशन. तर जी मुलगी वर्डनी मागत होती, तिला त्या पेक्सची गरज फुगा मागण्यासाठी पडणारच आहे, कारण शी वॉन्ट्स इट. सो दॅट इज द टाइम वेन वी हॅव टू क्रिएट नीड फॉर इट. ओके, ऑल्सो फॉर ओल्डर चिल्ड्रन, आता जो 9-year-old बॉय होता किंवा 5-year-old होता, ज्याची इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी चांगली होती, त्याला सोशल स्टोरी बनवणे, ज्याच्यामध्ये आपण पिक्चर्स मध्ये त्याला सांगतो की क्लासचे रूल्स काय आहेत, ऑनलाईन क्लासचे, जॉईन इन, म्यूट करणे, सगळे दिसले तरी सगळ्यांना हाय नाही करायचं, टीचरने विचारलं तर अनम्यूट करून आन्सर द्यायचं, मला जर आन्सर करायचंय तर तिथे ती जेस्चर वापरणे, हे सगळे रूल्स आपण वी कॅन टीच द चाइल्ड. दीज कॅन बी, just have to search for them. ओके, आता हा जो आहे हा एक शेड्यूल आहे. We were talking about this schedule which is called as a visual schedule, where you have yellow means daily activities, red means meal time, blue means sensory activity time. So plan your child's sensory activities at a fixed time in the day, preferably in between school session असेल तर short sensory break, after school is over have an exercise time or a sensory time and have it later in the day. आफ्टर फूड म्हणजे जेवणानंतर क्वायट टाइम पाहिजे. जर छोटा मूल असेल तर ते झोपेल, पण मोठं जर मूल असेल तर त्याला एखादी क्वायट ऍक्टिव्हिटी, क्वायट टाइम द्यायचा, त्याला जे आवडतं ती एखादी पझल म्हणा किंवा ते द्यायचं करायला. आणि मग फेवरेट ऍक्टिव्हिटी टाइम हा त्याच्यानंतर द्यायचा, 2:30 ते 3:30च्या वेळेला. म्हणजे आता समजा त्याला ट्रेन्स आवडतात, तर ते उठ सूट, डोंट कीप द ट्रेन द होल डे, गिव्ह इट ऍट दिस टाइम अँड यू कॅन टीच द चाइल्ड टू अर्न इट. की सकाळी छान केलं, मला 2 स्टार मिळाले म्हणून मला हे मिळालं. हे डिपेंडिंग ऑन द चाइल्ड अंडरस्टँडिंग, सेट अ रिवॉर्ड सिस्टम. आता नंतर एक साधारण 4 ते 5 वाजता शेअर्ड ऍक्टिव्हिटी टाइम करायचा, म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून करायचं, की भाजी निवडायची किंवा भांडी लावायची, तुझं आज हे काम, दुसऱ्या भावंडाचं हे काम, ग्रुप ऍक्टिव्हिटी ही एकत्र करायची, सो दॅट नो वन फील्स लेफ्ट आउट. तर हे मी एक्झाम्पल दिलंय, हे प्रत्येक मुलासाठी हे वेगळं असतं. इट्स डिफरंट फॉर एव्हरी चाइल्ड. दिस इज नॉट अ स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉर वन चाइल्ड, बट वी हॅव टू लर्न टू मॉडिफाय दिस. ओके, स्लाइड चेंज होत नाहीये. 1 minute. Just 1 minute.
Yes. I'll see if I can change it. Don't know what's happening. एक minute. I'll just stop share and go back and see. Okay. Yes, ma'am. Okay. I'll go back from the first slide. Maybe that's why it's not opening. Because we rejoined, na? So sometimes that can happen. Let's see, huh? 1 minute. Yes. आता, if you see, for child who understands in pictures, you can put pictures like this. कि group activities, everyone working together, puzzle time, exercise time, TV time. The best picture you can use is your own child's photo of him doing the activity. Okay. Now coming to the sensory needs of our children. Okay. Our children can have touch sensitivity, so they may be hypersensitive, so they don't like haircut, nail cut, they don't like new clothes, huh? Or they can be touch seeking, म्हणजे उठसूट हात लावायचा, आईला हात लावायचा, सारखं अंगाशी खेळायचं, केसाशी खेळत राहणे, that is touch seeking. Our children can be vision seeking, जसा वस्तू हलवून बघणे, किंवा they can be hypo, so they seek light. ऑडिटरी हायपर सेन्सिटिव्हिटी, आवाज सहन होत नाहीत, किंवा काही काही मुलांना मोठे आवाज आवडतात, त्याच्यामुळे मग मोठ्याने बोलणे हे ते करतील. Proprioceptive म्हणजे a lot of our children seek movement, they're on the move all the time, they like jumping, इकडे चढ तिकडे चढ, or some of them hate it. वेस्टिब्युलर म्हणजे मुवमेंट बेस्ड, म्हणजे सारखं गोल गोल फिरायचं किंवा झोक्यावर बसायला आवडतं. Whereas some children can be scared of it. इंटरोसेप्शन म्हणजे आपल्या बॉडीच्या नीड्सची अवेअरनेस. जसं जी दुसरी मुलगी होती, आधी सू सांगायची आणि नंतर ती सांगेन अशी झाली, कारण तिचं जे सेन्सरी अवेअरनेस होतं सुसूचं, ब्लॅडर अवेअरनेस हॅड गॉन डाऊन बिकॉज ऑफ अँझायटी. आणि टच टेस्ट सेन्सिटिव्हिटी कॅन ऑल्सो बी देअर. ना सेन्सरी प्रोसेसिंग प्रॉब्लेम्स आम्ही जे मेडिकल टर्म्स मध्ये म्हणतो, इट कॅन बी हायपो और हायपर सेन्सरी, और मोटर प्रॉब्लेम्स जे मुलांना आहेत, they are also linked to this. Okay. आता with sensory, it is important to remember that every child is different. प्रत्येक मुलाच्या needs ह्या different असतात. So with our therapist, we are making a plan of which activities help our child to calm down, and which activities, if we give our child and afterwards we sit to do a task, our child will be better focused, he will be able to communicate better, he will understand transitions or changes far better. Okay. Now सेन्सरी थेरपीची रूम ही अशी असते. आता ही थेरपिस्ट किंवा शाळेत असते, पण टू क्रिएट समथिंग लाईक दिस ॲट होम, वी आर नॉट सेइंग बाय दोज स्विंग्स और एनिथिंग, बट डू सिम्पल थिंग्स. हॅव अ कॉर्नर where you keep your child's toys which are in a cupboard so that he has to ask for it. So we want to improvise and come up with a sensory diet, some strategies, some activities which can calm our child at home. आता जसं आता घरामध्ये करण्यासारखं ट्रॅम्पोलिन तर वी कांट हॅव इन द हाऊस, इट्स नॉट पॉसिबल. बट इफ वी कॅन डू सिम्पल थिंग्स लाईक एक्सरसाइज, गिव्ह हिम ऑब्जेक्ट्स टू पिक. वस्तू आणल्या, आपण भाजी आणली तर सगळ्या ठेवायच्या, सगळ्या सॉर्ट करायच्या, बिछाना बदलताना उशा उचलून ह्या बेडवरून त्या बेडवर. दीज आर proprioceptive activities. If he likes to play in water, we can make bath time more enjoyable. If he has oral sensory needs, we can give him oral activities plan. So for every child, sensory plans need to be made as individualized plans. A lot of our children also have hand mannerisms. If they can't express, they will bite themselves. They might have unusual interests. काही गोष्टी ज्या त्यांना आवडतात त्या आपल्याला समजतच नाही त्यांना का आवडतात. But those are their rewards and we don't need to give it to them the whole day. So टेम्पल ग्रँडेन नावाच्या एक व्यक्ती आहेत ज्या इन द US, शी इज अ सेल्फ ऍडव्होकेट ऑफ ऑटिझम.
she says that what strategies will you use for the child? What activities will you plan? The activity which appeals to the child's thinking pattern is the one that we should use. So if our child likes to learn visually, then we might have for him a visual activity. If our child likes maths, मग आपण त्याला त्याच्याशी बेस्ड ऍक्टिव्हिटी करायची. आपल्या मुलाचं जर लर्निंग व्हिज्युअल असेल तर त्याला जर आपण चित्रात शिकवलं तर he will understand that. So use strategies which appeal to the child. आता हा एक मुलगा आहे जो माझ्याकडे येतो, त्याला तो आता 7 वर्षाचा आहे, त्याला ट्रेन्स भयंकर आवडतात. तर फेवरेट ऍक्टिव्हिटी टाइम फक्त 1 तास रोज त्याला टाइम दिला जातो, जेव्हा तो त्याचे हे कॅरेजेस बनवतो आणि मग त्यांनी ही खुर्चीचं त्यांनी स्टिअरिंग व्हील बनवलंय आणि मग त्यांनी हे काहीतरी ट्रेनचं सिम्युलेटर मॉडेल बनवलंय, जे तो एक्सप्लेन करून सांगतो की ट्रेन कशी फंक्शन करते. पण हे लॉकडाऊन मध्ये तो दिवसभर करू शकेल बिकॉज ही लव्हज इट. So we are not going to give it through the whole day. We will give it at favorite activity time as reward number 5. Okay. आता coming to PECs. For children who are minimally verbal and not using as many words for communication or sentences, we use what is called as PECs, Picture Exchange Communication System. Those children who can exchange a picture. If I want water, I give the picture of water, then mama says water and I get water. This is called as PECs. The other method is electronic communication tools, which I will talk about, and the third one is gesturing or Makaton sign. The visual schedule is where we have put up our child's schedule in the form of pictures on a Velcro board. Generally put it vertically. Don't put the whole day's 50 pictures. Put 4 at a time at the same day every time. Make sure he knows these pictures and then start telling him what's going to happen next. iPad for alternative communication. A lot of you know about Avaz. Avaz is a way of communication for the child. त्याच्यामध्ये if you click on the picture, it's जसं आता drums आहे. The child clicked on it and the iPad said drum. So the child is very happy that it said something that he could not say because he has an expressive language problem or dyspraxia. So this is very, very useful for our children, not only to tell what he wants, but to plan schedules, to teach him what's going to happen next, if there's a change of routine. So for minimally verbal children or for children who have verbal dyspraxia, this is a really good tool. Okay. Now a lot of parents feel की आपण जर आवाज वापरला तर तो शब्द बोलणार नाही. असं नसतं, कारण आपण जेव्हा तो ऐकतो तो शब्द किंवा आपण पिक्चर सुद्धा एक्सचेंज करतो त्यावेळेला आपण तो शब्द म्हणतोच. सो व्हेन द चाइल्ड इज रेडी ही इज गोइंग टू यूज द वर्ड. आता कमिंग टू हायपर ऍक्टिव्हिटी इन आवर चिल्ड्रन. आता मेनी अ टाइम्स आपल्या मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी ही असते. पूर्वी ती वर्गात जाणवायची, पण आता काय होतंय घरामध्येच हायपर ऍक्टिव्हिटी वाढली आहे मुलांची. आणि तसं जर असेल की हायपर ऍक्टिव्हिटी सच दॅट मुलाचं लर्निंग होत नाही किंवा बिहेवियर इश्यूज येत आहेत, तर आपण थोडस औषध हे वापरतो. आता स्पेशली जेव्हा मुलांची समज मागे असते आणि त्यांचे लँग्वेज अबिलिटीज कमी असतात, लाईक आवर सेकंड गर्ल, where her hyperactivity had increased, there we might need to use little medicine. आता हे जे मेडिसिन्स आहेत आपण जे वापरतो, मिथाइलफेनिडेट किंवा ऍक्सेप्टा, ॲटोमॉक्सिटिन किंवा क्लोनिडिन, ही जी औषधं आहेत ही टेम्पररी असतात, हे काय लाईफ लॉंग नाहीयेत. आणि कदाचित लॉकडाऊन मध्ये या औषधांची गरज मुलांची वाढलेली आहे, तर तात्पुरतं जर द्यायला लागलं सो दॅट आवर लर्निंग इज हॅपनिंग and everything is on track and our routine stays, we should use it. But it's not just the medicine. Along with the medicine, we also want to do the other therapies, continue school, keep our routine going, and then gradually the need for medicine will go down. A lot of children are having anxiety.
The anti-anxiety medicines are also available, and some of our children, we are using it temporarily, like the third boy who's engaging in obsessive hand washing. त्याला जर टेम्पररी अँटी अँझायटी आणि स्ट्रॅटेजीज वापरले तर he will be able to overcome the anxiety, and then we can reduce the medicine. So what I'm trying to put across is, even if we need to use medicine, it is not lifelong, and these are medicines which are quite safe. Okay. Now for children whose understanding is good, त्यांना ते अँझायटी त्या न्यूज मुळे पण वाढते. त्याच्यात ते ऐकतात रोज हे मेले, ते झालं, हे झालं, असं झालं. तर दॅट इज कॉझिंग देम to get panic attacks. So when your child gets a panic attack or he starts getting anxious, for parents, we should stay calm. We should explain to the child, if he understands verbally, that it's okay, I understand. Let's try to be calm. Don't say be calm. He has to try to be calm. And if he's making an effort, praise it. Don't talk about the situation at that time. का तू असं करतो, आपण तसं जर केलं तर त्याची अँझायटी अजून वाढणार. So in children whom we can talk about it, discuss with them facts, explain to them, don't keep secrets from them, because if we are silent and we say noko noko, they will find it on the net and they will find it from the wrong resource. So it's okay to talk to children who understand, whose cognitive abilities are normal. But for some of our children who don't understand this, it is best to stick to routines. It's best to show them pictures of how to wear the mask, how to go down the stairs, where we are going to go, walk time, come back, reward time. It's better to show them that in pictures. So there are some resources available for coronavirus and social stories. If you want, you can look up these resources. These are all, however, for children who are cognitively more able. तर सर्च करायचं आणि आपल्या ज्या स्कूलचे जे थेरपिस्ट आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्याशी डिस्कस करा वेदर इट इज ऍप्लिकेबल टू आवर चाइल्ड और नॉट. मोठ्या मुलांबरोबर ज्यांना समजतं त्यांना तुम्ही न्यूज चॅनल सिलेक्ट करून त्यांच्या सोबत बघा. त्यांनी काही लावलं आणि काही दिसलं त्यांना अननेसेसरी, तर अँझायटी वाढते मुलांची. फॉर बिगर चिल्ड्रन, दे कॅन राईट डाऊन what they feel. They can write down what makes them happy so that they can think of it when they get anxious. So हे एक पुस्तक आहे, Autism in Lockdown, which has been released of late. This is written by the biggest experts in autism. 30 experts have written this book on activities, sensory strategies, communication, social stories. So if you get a chance, read this book, because it will give us a lot of ideas on what we can do at home. I think it costs around 1,500, but it's a good resource book. Okay. So I'd like to end by saying that in time, coronavirus is going to be over. For our children, we have to teach them that we will go back. I will go back to my old routine. I will try to be brave, calm. I will try to be helpful and cooperative. And being brave helps me feel better. Okay. So thank you. I hope it's been of use. What we'll do now is we'll just take up some questions. Yes. Yes, sure. Hello. एक मिनिट, जस्ट आपण एक काम करूयात, ज्यांना पण काही क्वेश्चन्स असतील जस्ट रेज युअर हँड. आपण एक काही क्वेश्चन्स घेऊयात. येस, कोण आहे? ओके, येस. हा, पुष्करची आई. आणि प्रश्न विचारताना तुम्ही व्हिडिओ ऑन केलात तरी चालेल. नाही, मी व्हिडिओ ऑन नाही करत. मॅमना पण ओके. येस, नो Yes. प्रॉब्लेम. आवाज येतोय माझा? हो येतोय. हा मॅडम, मला असं विचारायचंय की आपल्याकडे जशा काही मायनस गोष्टी झाल्या मुलांसाठी किंवा पॅरेंट्ससाठी लॉकडाऊन मध्ये, तशा काही प्लस पण गोष्टी झाल्यात की पूर्वी असं वाटायचं की मुलांना वेळ न दिल्यामुळे ती काही काही वेळा चिडचिडी होत आहेत, आपलं काहीच ऐकत नाहीये, आपलं अटेन्शन कमी पडते आपल्या कामामुळे, ऑफिसमुळे.
तर त्या गोष्टी आता खूप प्लस झाल्या. आपण मुलांसोबत क्वालिटी टाइम घालवतोय. आई वडील दोघं एकत्र मुलासोबत राहू शकतात. आणि अजून एक प्लस पॉइंट फॉर एक्झाम्पल की पूर्वी खूप घाई करायला लागायची मुलांना. चल 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 आवर आवर जायचंय. त्याच्या कलाकलांनी घेता नाही यायचं. आता शांतपणे त्याच्याशी गप्पा मारत किंवा त्याच्या पद्धतीने किंवा आपल्या पद्धतीने आपण त्याला शांतपणे घेऊ शकतो. अशा काही प्लस पण गोष्टी झाल्यात. तर आपण जेव्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, तर ह्या निगेटिव्ह पॉझिटिव्हचा बॅलन्स का नाही होत मग मुलांसाठी? ओके. तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह असतात आणि निगेटिव्ह असतात. जसं आता आम्ही सुद्धा ऑनलाईन बघतो तर आम्हाला मूल घरात खेळताना दिसतं, घरातलं स्टिम्युलेशन दिसतं, घरातले रिइन्फोर्सर्स बघायला मिळतात. तर प्रत्येक गोष्टीतले आपण पॉझिटिव्ह पकडूनच आपण पुढे जायचंय. आपल्या मुलाचे जे स्ट्रेंथ्स आहेत ते आता आपल्याला जर अपॉर्च्युनिटी मिळालीये की आरामात आपल्याला करता येते, तर सेल्फ स्किल्सवर काम करणे, त्याचे जे स्ट्रेंथ्स आहेत ते आपल्याला डेव्हलप करायचा चान्स मिळतोय. सो बिकॉज ही लाइक्स टू डू द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन, मग मला तो मदतीला बसल्यावर मला खरंच कळलं की त्याला किती येतंय. तर हे बॅलन्स आउट करणं, हे जे फाईन बॅलन्स आहे हा आपल्या हातातच आहे. आणि हा करायचा जो आपल्याला स्कोप मिळालाय त्याचं फुल संधीचा ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा. एक्झॅक्टली राईट. राइट, थँक्यू. गुड. थैंक यू. नेक्स्ट रुद्र के पापा पूछिए. हेलो. हाँ रुद्र के पापा. मैं आशुतोष के पापा बोल रहा हूँ. हाँ आशुतोष के पापा. रुद्र के पापा का क्वेश्चन लेती हूँ, उसके बाद आपका भी लेती हूँ. हाँ 1-2 मिनट वेट कीजिए. यस रुद्र के पापा आपका माइक म्यूट है, अनम्यूट करके आप पूछ सकते हो. सर त्यांचा माइक अनम्यूट करता का एकदा? हाँ माइक अनम्यूट कीजिए ना रुद्र के पापा. प्रवीण सर त्यांचा माइक आपण अनम्यूट करू शकतो का? हाँ यस अभी बोलिए. हाँ बोलिए अभी. मैम एज अ फ्यू इयर्स अगो रुद्र आया था आपके पास ट्रीटमेंट करने के लिए, तो अभी उसमें काफी इम्प्रूवमेंट है, बट ही स्टिल कभी कभी बाथरूम में लॉक कर देता है और अकेले अकेले बातें करता है लाइक दिस वे, and he is trying right now to speak it. Okay, he is how old now? He is now 8 years old, ma'am. ओके नाउ इफ सी अभी जो वो फेवरेट चीज कर रहा है वो बाथरूम में बैठ के खुद से बात करके ये जो करना, इसको हम स्टिमिंग बोलते हैं. व्हाट आई वाज टॉकिंग अबाउट. तो स्टिमिंग हैज इंक्रीज्ड बिकॉज देयर इज अ लॉट ऑफ फ्री टाइम. सो वी डोंट वांट टू स्टॉप इट कंप्लीटली. हाँ, बट वी वांट टू मेक श्योर दैट ही इज सेफ and he is given a fixed time to do it. So doing stimming in the bathroom, not a good idea because he's locking himself and he's not. But if he's outside in the bedroom where there is no lock and after our activity time is over, what we said favorite activity time, that time he can sit, he can do it. Then my alarm rings and he has to come back. So if you ration the time and you provide it at specific times, he will know when he's allowed to do it and when he's not. Okay, don't try to stop it, ration it. While sleeping, what he do? While sleeping, he also only, and he speak with alone only. हाँ, तो अगर ये स्लीपिंग टाइम पे हो रहा है, so he is stimming at that time. See, when it's happening at a time when he's trying to calm himself, at that time don't try to stop it. If it's happening just for 15-20 minutes before he sleeps, it's okay. But if he's going to continue to do it for an hour or 2 hours, then it is something that we will have to analyze and see whether we have to work on it. Okay? Okay, ma'am. Yeah. ओके थैंक यू. यस आशुतोष के पापा आप पूछ सकते हो.
Yeah, good evening, ma'am. Archana Kadam, ma'am. Yeah, hello. Good Uh, evening. Good evening. या मैम एक्चुअली काफी साल पहले हम आए थे आपके पास में. माय सन नेम इज आशुतोष. Okay. नाउ ही इज 15 years old. अच्छा. Actually the problem is earlier he was very fond of TV, but last 2 years से बिल्कुल टीवी देखना बिल्कुल पसंद नहीं करता है. कोई भी टीवी देखते हैं तो बंद कर देता है आके. मतलब खुद भी नहीं देखता है, दूसरे को भी देखने नहीं देता है. हाँ, मतलब वो अगर हम टीवी देखते रहते हैं तो सडनली आके बंद कर देता है. एंड वन न्यू डेवलपमेंट हैज डेवलप्ड. वो खुद से जाके मतलब बालकनी में या बेडरूम में जाके दरवाजा बंद करके बैठ जाता है. अच्छा, आपके अंदाज से क्या करता है वो अंदर बैठ के? अंदर मतलब वही एक कोने में जाके बैठना, या तो फिर मतलब ऐसे ही चुपचाप बैठता है एक कोने में कितना जाके. टाइम बैठेगा ऐसे जाके? बस जब तक हम फिर से उसको जबरदस्ती वहां से लेके नहीं आएंगे, अगर कुछ फिर से उसको मतलब कोई एक्टिविटी दे के फिर से उसको मतलब इन्वॉल्व नहीं करेंगे, वो बैठे रहता है वैसे. ये जो है ये थोड़ा सा एंजाइटी विड्रॉवल थोड़ा सा उसका बढ़ गया है बिकॉज हाँ. ऑफ maybe it's a new development, it could have happened now. अभी वो अपने नीड्स कम्युनिकेट कैसे करता है? नीड्स हम अभी तो फिलहाल मतलब वो सिर्फ अभी तक उसको मैंने स्पीच डेवलप नहीं हुआ है. स्पीच बहुत पिक्चर से कम्युनिकेट करता है? वही हमको ही देखना पड़ता है मैक्सिमम टाइम. मतलब वी वी हैव इशारे टू करता है फॉर व्हाट ही वांट्स? इशारे खाने वगैरह के लिए करता है, बट वाटर वगैरह के लिए हमको देख के देना पड़ता है. अगर प्यास भी लगता है तो सामने पानी रहने से पी लेता है. दैट इज द वेरी बिग चैलेंज फॉर अस. मतलब क्या पानी भी पूछता नहीं है. अगर वो उसको प्यास लग रहा है तो किचन में जाके टैप ऑन करके पानी पी लेगा, या तो उसके सामने जो पानी दिखेगा वो पी लेगा. ओके, तो ओके, एक तो ना आपको थोड़ा सा उसका रूटीन फिक्स करना पड़ेगा. आई थिंक आवर स्कूल टीचर्स कैन हेल्प अस विद दैट, सेटिंग अ रूटीन. दूसरा, उसको जो अकेले बैठने का जो आदत है ना, ये थोड़ा सा हमको we have to analyze it by doing ABC of behavior. Netra ma'am and Kanchan will tell you. Okay, we have to figure out when he does it. Does he do it when you switch on the TV, so that is it an escape so that the TV gets closed? ये फिगर आउट करना है. तीसरा, सेंसरी टीवी से क्या एवर्जन है? इज इट ऑडिटरी? अगर आप म्यूट करके चालू रखो तो रखता है क्या ऑन? ये देखो आप. so whether it is a sensory thing related to the TV. if while doing TV ऐसा कुछ फेवरेट एक्टिविटी है उसका जो आप उसको दे सकते हो कि वो बाजू में बैठ के वो कर सके और आप भी टीवी देख सके, ये थोड़ा सा प्लान करना पड़ेगा. बट आई थिंक फॉर probably नेत्रा मैम एंड कांचन मैम कैन हेल्प यू बेटर बिकॉज दे नो हिम better. मतलब I have probably not seen him for a long time. So what is his strength, reward profile? What is his way of communication that he understands? Does he understand pictures? Can we put up a schedule? Can we have some activity that engages him? हे थोडंसं प्लॅन करून द्यायला लागेल. ओके, ओके, राईट. ऑल राईट. ओके, येस, थँक्यू. मॅम, आपण अजून एखादा क्वेश्चन घेऊ शकतो और चालेल. म्हणजे तुम्ही घेऊया. सांगाल तसं? एक घेऊया अजून. ओके, एक लास्ट क्वेश्चन घेऊयात. कोण आहे नेक्स्ट? पृथ्वीचे पप्पा. पृथ्वीचे पापा. ओके, येस. हाँ, पृथ्वी के पापा. So ma'am, thank you ma'am. आपने informative information दी आज. पृथ्वी का पापा is 4.5 years old. पृथ्वी के पापा, आपका वॉल्यूम थोड़ा सा ऑडियो का हम कम कर सकते हैं? एक थोड़ा सा लाउड आ रहा है, सो थोड़ा सा माइक का वॉल्यूम थोड़ा कम करेंगे. अनम्यूट कीजिए ना माइक को.
म्यूट हो गया है. म्यूट पृथ्वी के पापा, माइक, योर माइक इज म्यूट. सो प्रवीण सर, त्यांचा माइक अनम्यूट करूयात का आपण? माइक म्यूट है पृथ्वी के पापा. कान ठेव. मैम आ रही है आवाज? हाँ, आई. Yes. पूरा बोलिए वापस. हाँ मैम, थैंक यू, आपने इंफॉर्मेटिव इंफॉर्मेशन दिया. बेटा मेरा 4.5 साल का है, तो उसका ये लॉकडाउन में काफी इम्प्रूवमेंट हुआ है सोशली, और आई कांटेक्ट जो है उसका पहले से काफी इम्प्रूव हो गया है. ओके. लेकिन सेकेंडली 3-4 इश्यूज है जिसमें अभी भी कुछ हमें सोल्यूशन नहीं मिल रहा है. एक तो एक्सप्रेस नहीं कर पाता, और जब एक्सप्रेस करता है तो वो हिट करता है चेस्ट और गले के पीछे, ये दो एरियाज है उसके, वहां पे ज्यादा हिटिंग करता है. फिर सेकेंडली मैम उसका स्लीप टाइम एवरी डे चेंज होता है, तो हम उसको एक प्रोग्राम चार्ट बना नहीं पाते, उसको उस दिन क्या कराना है करके, एवरी सिंगल डे वो चेंज होता है. तो क्यों हो रहा है वो कुछ समझ में नहीं आ रहा है. ओके. इस कारण से कुछ प्लान नहीं कर पाते हम लोग मैम, कि आज अगर सुबह 8-6 बजे जाग गया तो नेक्स्ट डे मॉर्निंग में 12 बजे तक सोएगा, तो उठा भी नहीं पाते क्योंकि वो सो रहा है 3 बजे 4 बजे. अच्छा. ओके. तो ये कब से है? ये सोने का जो इशू है उसको बहुत पहले से है मैम. ओके. और पृथ्वी अपने नीड्स कैसे कम्युनिकेट करता है? मैम बातचीत भी नहीं है मैम. अब पानी में ज्यादा खेलना ज्यादा हो गया उसका, बातचीत भी बिल्कुल नहीं है. इशारे से पॉइंट इशारा अभी थोड़ा हो गया, लेकिन बट स्टिल मैं नहीं बोल सकता कि वो मतलब करके. ओके. और मैं एक्सीडेंट्स में शेयर करना चाहता हूँ. 2 दिन पहले कि नंबर डाउन कर रही थी, तो उसने बोला आफ्टर, उसने 3 या 4 नंबर बोला, तो उसने बोला आफ्टर, तो तेरे को आफ्टर जानना है बोला, तो बोला बिफोर. अच्छा. तो सी बिफोर नंबर बोलेगा तो बोलता है नहीं बिटवीन. तो ना वो रैंडम वर्ड्स यूज कर रहा है. तो फर्स्ट प्रायोरिटी है कि हमको कम्युनिकेशन पे काम करना है as of now. So whether we can use X for him, that's something that we want to look at. Okay नेत्रा मैम, तो ये जो स्लीप रूटीन है ये हमको थोड़ा सेट करना पड़ेगा. तो इफ उसका पेट अगर ठीक है या फिर अगर कॉन्स्टिपेशन हो तो उसको थोड़ा एड्रेस करना पड़ेगा. If you can talk to your pediatrician and whether he can have a probiotic which can help his gut settle, वो ठीक हो ना तो स्लीप बहुत बार सेटल होता है. बट अगर फिर भी स्लीप का इश्यू है तो उसके लिए थोड़ा मेडिसिन भी रहता है. इट इज नॉट कंपोज, it is something which helps to set the routine. It is short term, but I won't tell you the name. Take it with your doctor's prescription only. Don't buy it over the counter. It will help to settle the routine. दूसरा उसका शाम को ना 8 के बाद टीवी मत लगाओ, बिकॉज टीवी से स्लीप टीवी नहीं देखता मैम, वो कभी तो मोबाइल में बैठता है. हाँ, मम्मी जब थोड़ी बिजी होती है तो दे देती है फोन, अदरवाइज वो टीवी बिल्कुल नहीं देखता है. शाम को ना if he likes to have a hot water bath, give him that 9:30-10 बजे. तो it is very calming. थोड़ा बैक मसाज, if he likes to listen to some music, वो लगा के दो. तो calming activities करो. Maybe चंचल सर को पूछ के just plan a sensory hygiene, sleep hygiene routine for night. Okay? Thank you ma'am. थँक्यू सो मच अर्चना मॅम. ऍक्च्युली तुमच्याकडून अजून खूप ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना आणि पॅरेंट्सना पण तुम्ही आजचा जे आपला वेबिनारचा टॉपिक होता आणि प्रॉपर स्लाइड शो आणि प्रत्येक पॉइंटला केस वाईज तुम्ही जे एक्सप्लेनेशन केलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान गायडन्स मिळाला. आणि येस, आता जे डिस्कशन होतंय आपलं त्याच्यावरती आम्ही पण नोट डाऊन करतोय आणि त्यानुसार अकॉर्डिंगली आम्ही पॅरेंट्सशी डिस्कस करू. आणि खूप छान प्रकारे तुम्ही रुटीन, व्हिज्युअल शेड्यूल, सेन्सरी ब्रेक याच्याविषयी सगळ्यांना गाईड केलं, जो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. हायपर ऍक्टिव्हिटी आणि त्यातले सगळे सब पार्ट्स आणि ते डिटेल मध्ये खूप छान एक्सप्लेन केलेत तुम्ही सगळ्यांना. सो थँक्यू सो मच मॅम. माय प्लेजर.
तुम्ही झेपचाच Thank एक you. पार्ट आहात, सो फॉर्मल थँक्यू नाही म्हणणार, पण आजच्या वेबिनार साठी ज्या प्रकारे तुम्ही आजचं वेबिनार कंडक्ट केलं त्यासाठी थँक्यू सो मच. आणि Thank you. पूर्ण झेप Thank you so कडून, much. पॅरेंट्स, टीचर्स कडून थँक्यू सो माय मच. प्लेशर. येस. Thank you. मी इथे अनाउन्स करते की आपला आजचा वेबिनार इथे संपलेला आहे. सो Thank थँक्यू you. ऑल Good night. पार्टिसिपेंट्स. Thank you. Good night. गुड नाईट. Take care. Bye. Thank you, ma'am. Thank you. Bye.